नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे दोन कथा आहेत. दोन्ही खऱ्या आणि हृदयविदारक आहेत. त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करून कळवा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात. आजची पहिली कथा महाराष्ट्रातील कोल्हापूर शहराची आहे. 6 एप्रिलची सकाळ सुमारे 6 वाजता कोल्हापूरच्या स्लॅटर हाऊस रोडवरून जाणाऱ्या लोकांच्या नजरेस रस्त्याकाठी ठेवलेल्या एका तिरपॉलमध्ये गुंडाळलेली गठई आढळली. प्रथम लोकांनी विचार केला कदाचित कचरा असेल, पण काहीतरी विचित्र वाटलं. प्रथम तर वाटलं की हा काहीतरी नको असलेला सामान असेल, पण काहीतरी गडबड वाटू लागली. लोकांनी धीर करून ती उघडली तर आत एक वृद्ध माणसाचे शव आढळलं. शव पाहताच सर्व घाबरले. कोणालाही काय करावे ते कळेना. तात्काळ पोलिसांना फोन केला गेला आणि थोड्याच वेळास पोलीस तिथे आले. पोलीस त्या ठिकाणी पोहोचल्यावर सर्वप्रथम आसपासच्या लोकांना विचारपूस केली. तेव्हा कळालं की शव जवाहरलाल शिवनानी यांचे आहे, जे करगी स्कीम भागात राहणारे होते. सुरुवातीच्या चौकशीत हेही समोर आले की जवाहरलाल त्यांच्या घरात ते एकटेच राहत होते. त्यांची सून आणि नातवंडे गोल्डन एअर अपार्टमेंटमध्ये राहत होती. चौकशीसाठी जेव्हा पोलीस प्रज्ञाच्या फ्लॅटवर पोहोचले तेव्हा पहिल्याच बोलण्यात सत्य समोर येऊ लागले. प्रज्ञाने सांगितले की तिचे सासरे काल रात्री जेवणावर आले होते आणि सकाळी नाश्ता करून सुमारे 9 वाजता परत गेले होते. बस येथेच पोलिसांना शंका आली, कारण जवाहरलाल यांचे शव तर सकाळी 6 वाजता सापडले होते. स्पष्ट होतं की प्रज्ञा जे सांगत होती ते खरं नव्हतं. पण पोलिसांना ना काही घाई करायची होती ना कोणताही धोका पत्करायचा होता. म्हणून त्यांनी अपार्टमेंटच्या सुरक्षा रक्षकाला स्टेशनवर बोलावले. सोबत अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या इतर लोकांशीही बोलणी केली. हळूहळू सत्य समोर येऊ लागले. कळाले की प्रज्ञाचा तिच्या ड्रायव्हर नदीमशी गैरसंबंध होता. यानंतर सुरक्षा रक्षकाच्या बयानाने सर्व गोष्ट स्पष्ट केली. रक्षकाने सांगितले की रात्री सुमारे 2:30 वाजता प्रज्ञा, नदीम, हर्षा आणि किशोर हे चौघे एका कारमध्ये बसले आणि इतक्या वेगाने निघून गेले की त्याला काही विचारण्याची संधीच मिळाली नाही. त्यांनी हेही सांगितले की रात्री सुमारे 10 वाजता हर्षा कार घेऊन बाहेर गेली होती आणि जेव्हा परत आली तेव्हा नदीम तिच्यासोबत होता. आता शंकेची कोणतीही जागा शिल्लक राहिली नव्हती. पोलिसांनी प्रज्ञा, नदीम आणि हर्षा, किशोर यांच्याशी स्वतंत्रपणे चौकशी केली, पण सर्वांची बयाने वेगवेगळी निघाली. शेवटी चौघांनीही हेच कबूल केलं की जवाहरलाल यांची हत्या त्यांनीच केली होती. आणि चौकशीत जी गोष्ट समोर आली ती काही याप्रमाणे होती. कोल्हापूरच्या बनी पार्क भागात देवी मार्गावर बांधलेले गोल्डन अपार्टमेंट फेज 2 आहे. याच अपार्टमेंटमध्ये प्रज्ञा आपल्या कुटुंबासोबत राहत होती. प्रज्ञाचा नवरा विमल दुबईमध्ये राहत होता. घरात मुलगी हर्षा व्यतिरिक्त 14 वर्षाचा मुलगा किशोरही होता. प्रज्ञाचे सासरे जवाहरलाल शिवनानी देखील कोल्हापूरमध्येच राहत होते आणि कधीकधी सून आणि नातवंडा भेटायला येत असत. त्यांना 3 मुलगे होते आणि तिघेही दुबईत राहत होते. यापैकी फक्त विमलच असा होता जो आपल्या कुटुंबासोबत दुबईला नेऊ शकला नाही. 3 वर्षापूर्वी नदीम याला ड्रायव्हर म्हणून ठेवले गेले होते. याच दरम्यान प्रज्ञा आणि नदीम यांच्यात गैरसंबंध निर्माण झाले. रात्री नदीम बऱ्याचदा प्रज्ञाच्या खोलीत असायचा. हर्षा त्या वयात होती जेव्हा अभ्यास, करिअर आणि पुढच्या आयुष्याचा विचार करायला हवा होता. पण घरात रोज रात्री जे काही नीट पाहत असे त्यामुळे तिचे मन गुंतागुंतीत पडू लागले होते. तिच्या मनावर याचा वाईट परिणाम होऊ लागला आणि तिच्या मनातही विचित्र विचार येऊ लागले होते. या वयात मुलींच्या कॉलेज किंवा ऑफिसमध्ये कोणावर आवड निर्माण होणे ही सामान्य गोष्ट आहे. आजकाल याला फार वाईटही मानले जात नाही, पण हर्षाच्या मनात कोणत्याही तिच्या वयाच्या मुलाच्या जागी नदीमच बसलेला होता, जो तिच्यापेक्षा वयाने खूप मोठा होता. कदाचित कारण असं की तोच तिला सर्वात जास्त जवळचा वाटत होता आणि तोच तिला विश्वासार्ह वाटत होता. बऱ्याचदा रात्री ती नीट उठून खोलीच्या दरवाजाच्या छोट्याशा भेगेने आपल्या आईच्या खोलीकडे झाक घ्यायची. नदीम काका आणि आई तर आपले काम निपटून झोपत, पण हर्षाच्या डोळ्यातून रात्रभर झोप निघून गेली होती. घरात रोज जे वातावरण ती पाहत होती त्याचा परिणाम तिच्यावर स्पष्ट दिसू लागला होता. नदीमला कळू लागले होते की हर्षाचे वर्तन बदलले आहे, पण तो प्रथम थोडा सांभाळूनच चालत राहिला. हळूहळू हालत वाईट होत गेली आणि त्यांच्याकडून एक मोठी चूक झाली. यानंतर नदीम स्वतःला खूप आरामात समजू लागला. त्याचे आयुष्य आरामात चालले होते. एकीकडे घरी त्याची बायको होती, दुसरीकडे ज्या घरात तो ड्रायव्हर होता तिथेही त्याची खूप चाल होती. पैशाची कोणतीच टेन्शन नव्हती, ना कोणत्याही गोष्टीची रोकथाम. जे हवे असेल ते मागितल्यावर मिळत असे. हर्षा आणि नदीम यांच्यात काय चालले आहे ही गोष्ट प्रज्ञापासून लपली नाही, पण आई असल्याने योग्य पाऊल उचलण्याऐवजी प्रज्ञाने डोळे मिटून घेतले. हेच कारण होते की परिस्थिती आणखी बिघडत चालली होती. तिघे आपल्या जगात मस्त होते आणि त्यांना वाटत होते की कोणाला काहीही कळाले नाही, पण ही फक्त त्यांची समजूत होती. सासऱ्यांचे कधी येणे प्रज्ञाला नेहमीच चिरडत असे. कारण असे की तिच्या मनात भीती बसली होती की कुठे तिची चूक धरली जाऊ नये.
ही भीती रिकामी भीती नव्हती. प्रज्ञाला वाटत होतं की तिच्या सासऱ्यांना तिच्या नदीमशी असलेल्या संबंधाबद्दल माहिती, पण प्रत्यक्षात सून आणि ड्रायव्हरच्या गोष्टी त्यांच्या कानावर पोहोचल्या होत्या. पुरावा नसल्यामुळे ते शांत होते. पण जेव्हा जवाहरलालांना कळाले की हर्षा आणि नदीम यांच्यातही काहीतरी ठीक चाललेलं नाही, तेव्हा त्यांच्या मनात मुलाची गृहस्थी आणि नातीच्या बालिशपणाची चिंता बसली. नदीम आणि प्रज्ञा यांच्यात चाललेल्या गैरवर्तनाची माहिती मिळताच जवाहरलाल यांचे रक्त उकळले. त्यांनी सर्व संकोच सोडून प्रज्ञाला सरळ विचारले, पण प्रज्ञाने याला निरुपयोगी शंका आणि मूर्खपणा असं सांगितलं. पण जवाहरलाल इतके अनुभवी होते की त्यांना सहजासहजी फसवणे अशक्य होते. त्यांनी प्रज्ञाचा खोटेपणा ओळखला आणि जे सांगायचे ते सांगितले. सोबत मुलगा विमलला याची खबर दिली. वडिलांनी जे सांगितलं ते ऐकून दुबईमध्ये बसलेल्या विमलचेही रक्त उकळले. त्याने तात्काळ वडिलांशी बोलल्यानंतर प्रज्ञाला फोन लावला आणि जोरदार दमदार केली. इतकेच नव्हे तर त्याने नदीमलाही फोन करून भरीव छळले. प्रज्ञाला समजण्यास उशीर नाही लागला की आता गोष्ट बिघडली आहे आणि तिची पोल खुलली आहे. संधी मिळताच विमल कोल्हापूरला येणार होता आणि प्रज्ञाला भीती वाटत होती की मग काय होईल. कदाचित घटस्फोटही होऊ शकतो. प्रज्ञाला असंही वाटत होतं की मुलगा बापाच्या गोष्टीवरच जास्त विश्वास ठेवेल आणि यात काहीच चुकीचे नव्हते, कारण गोष्ट खरी होती. प्रज्ञाची अशी कमजोरी होती की तिचा नवरा बाहेर राहत होता. त्यामुळे तिने आपल्या गरजांसाठी चुकीचा मार्ग अवलंबला आणि नदीमच्या जवळ गेली. जेव्हा हर्षा तिची तरुण मुलगी ही चुकीच्या मार्गावर चालू लागली, तेव्हा प्रज्ञाने याचा विरोध करण्याऐवजी दुर्लक्ष केले आणि ठरवले की ती नदीमशी असलेल्या संबंधाशी आधी झाली होती आणि कोणत्याही परिस्थितीत ती संबंध तोडू इच्छित नव्हती. होळीच्या काही दिवस आधी जेव्हा सासऱ्यांनी प्रज्ञाला झोडपले, तेव्हा तिने मनात एक धोकादायक निर्णय घेतला. ती एकटी काही करू शकत नव्हती, म्हणून तिने यात नदीमला सामील केले. नदीमही तत्काळ तयार झाला, कारण त्याला भीती वाटत होती की जर विमल कोल्हापूरला आला तर त्याचा आराम संपेल. ही संपूर्ण सूत्रबद्धता या गोष्टीचे सजीव उदाहरण होती की कसे लोक आपल्या फायद्यासाठी चुकीचा मार्ग निवडतात. या प्रकरणात हर्षालाही यात सामील होण्याची तयारी करण्यात आली होती. या वेळेपर्यंत कोणीही ठोस योजना नव्हती, पण प्रज्ञा स्वतःला निश्चित समजत होती. तिला वाटत होतं सर्व सहज होईल आणि कोणाला काहीच कळणार नाही. फक्त एक अडचण होती, मुलगा किशोर. हळूहळू प्रज्ञाने किशोरला आपल्या मनासारखा भडकवायला सुरुवात केली. एक दिवस तिने किशोरला सांगितले की त्याच्या आजोबांना त्यांच्यावर वाईट नजर आहे. किशोर हे ऐकून हैराण झाला. या वयात मुलं आईवर पूर्ण विश्वास ठेवतात, विशेषतः जेव्हा वडील दूर राहतात. काही दिवसापर्यंत प्रज्ञाने किशोरला अशाच प्रकारे भुलवले आणि उत्तेजित केले. हळूहळू किशोर आजोबावर नाराज होऊ लागला आणि त्यांच्या विरोधात उभा राहिला. पण किशोरला हे समजू शकले नाही की नदीम काका आणि हर्षाही यात का साथ देत आहेत. त्यांच्यासाठी तर फक्त एकच गोष्ट होती, आईची इज्जत वाचवायची. या लोकांनी आपल्यातर्फे योजना आखली होती. त्यानुसार 5 एप्रिल रोजी प्रज्ञाने तिचे सासरे जवाहरलाल शिवनानी यांना घरी रात्रीच्या जेवणासाठी बोलावले. कदाचित सुनेत अक्कल आली आहे असा विचार करून त्यांनी तत्काळ हो म्हटलं आणि रात्री 8 वाजता ते आले. योजनेनुसार प्रज्ञाने त्यांना जेवण दिले आणि खूप प्रेमाने खाऊ घातले. जेवणापूर्वी त्यांच्या कमजोरीचा फायदा घेऊन त्यांना थोडी दारूही पाजली. जेव्हा सासरे झोपेच्या परिणामाखाली होते, तेव्हा प्रज्ञाने नदीमला फोन करून बोलावून घेतले. नदीमच्या आल्यावर किशोर आणि हर्षा यांनी त्यांच्या आजोबांना बांधले. यानंतर हर्षा आणि नदीम यांनी उशीने जवाहरलाल यांचे तोंड आणि गळा दाबायला सुरुवात केली. तो पाहता पाहता जवाहरलाल मृत्यू पावले. चौघांनी हे पाहून समजून घेतले की आता आजोबा राहिले नाहीत. मग त्यांनी आजोबाचे शव एका तिरपॉलमध्ये गुंडाळून काळजीपूर्वक ठेवले. हा तिरपॉल आणि दोरी आधीच योजनेसाठी तयार करून ठेवले होते. हत्येनंतर नदीम आणि प्रज्ञा यांनी शव दारापर्यंत नेऊन लिफ्टने खाली उतरवले. चौघांनी रात्री 2:30 वाजता शव नेण्याची योजना आखली, जेणेकरून जर कोणी पाहिले तर असं वाटावं की संपूर्ण कुटुंब कुठेतरी जात आहे. सकाळी सुमारे 4 वाजेपर्यंत चौघांनी गाडी घेऊन इकडे तिकडे भटकत शव रस्त्याकाठी फेकून दिले. यानंतर ते जेमवारगड आणि आग्रा रोड होऊन आपल्या अपार्टमेंटमध्ये परत आले आणि झोपले. नदीम आणि प्रज्ञा यांनी पुरावे मिटवण्यासाठी रक्त लागलेली चादरे आणि उशी तिथेच फेकून दिली. जवाहरलाल यांचे दोन्ही मोबाईल आणि फोनचे सिम काढून नष्ट केले, पण नदीमला विनामूल्य मिळालेल्या हँडसेटची लोभ सोडू शकला नाही आणि दोन्ही फोन आपल्याकडे ठेवले, जे नंतर पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केले. चौघांना पकडून कोर्टात हजर केले गेले आणि कोल्हापूरमध्ये या हत्याकांडाबद्दल खूप चर्चा सुरू झाल्या. लोकांना हे जाणून आश्चर्य वाटले नाही की यात अनाथही अडकली आणि तिलाही दोषी ठरवण्यात आले. बाकीच्या लोकांना तुरुंगात पाठवण्यात आले, पण किशोर अल्पवयीन होता म्हणून त्याला सुधारगृहात ठेवण्यात आले. या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठी चूक प्रज्ञाची होती. नवरा दूर राहत होता तरीही तिने आपल्या गरजावर नियंत्रण ठेवून मुलांकडे लक्ष द्यायला हवे होते. पण प्रज्ञाचे सर्व काही बिघडवले. तिने प्रथम स्वतः चुकीचा मार्ग धरला आणि नदीमशी संबंध ठेवले. मग आपल्या मुलीला थांबवण्याऐवजी यात ओढून घेतले. नंतर सासऱ्याविरुद्ध काहीतरी केले आणि मुलाला आजोबाविरुद्ध भडकवले. यामुळे तिचे घर उद्ध्वस्त झाले. नवरा आणि कुटुंब सर्वांवर परिणाम झाला आणि सर्व काही उलटसुलट झाले. आणि आजची दुसरी कथा अमरावती शहराची आहे.
कामिनी शर्मा नरसिंगपूर जिल्ह्यातील करेलीची राहणारी होती. ती सुमारे 3 महिन्यात अमरावतीच्या शताब्दीपुरी भागातील भाड्याच्या खोलीत राहत होती. इथे आल्यानंतर प्रथम तिची साहिलशी मैत्री झाली आणि नंतर विवेक तिवारीशी. या दोन्ही मुलाशी कामिनीचे खूप जवळीकचे संबंध निर्माण झाले होते. जेव्हा साहिल आणि विवेक यांना एकमेकांची माहिती कळाली तेव्हा भांडणाऐवजी दोघेही एकमेकांचे मित्र बनले. यानंतर कामिनी आपल्या दोन्ही प्रियकरांना एकत्र वेळ देऊ लागली. हळूहळू तिघांनाही आपल्या भोगवलीसाठी पैसे कमी पडू लागले. तेव्हा त्यांनी एकत्र योजना आखली. कामिनीच्या माध्यमातून श्रीमंत तरुणांना तिच्या जाळ्यात अडकवले जाईल आणि नंतर कोणत्या तरी सबबीने त्यांना घाबरवून किंवा पैसे अडकवून उकळले जात. अशाच प्रकारे ते बराच काळ तरुणांना फसवण्याचे काम करत होते. यासाठी कामिनीने एक बनावट प्रोफाईल तयार केली होती आणि त्या प्रोफाईलमध्ये ती एक सरळ साधी मैत्रीपूर्ण मुलगी दिसत असे. याच प्रोफाईलवरून तिने अनेक तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवले. याच दरम्यान सुमारे 1 महिना आधी कामिनीची नजर इंस्टाग्रामवर आदित्यच्या प्रोफाईलवर पडली. एक दिवस तिने आदित्यला मेसेज केला आणि मैत्रीची विनंती पाठवली. प्रथम हलकी फुलकी बोलणी सुरू झाली, मग चॅट वाढली. मजा, विनोद आणि नंतर फोनवरही बोलणी सुरू झाली. कामिनी स्वतःला एकटी सांगत असे आणि म्हणत असे की तिला खऱ्या मैत्रीची गरज आहे. आदित्य या ऑनलाईन मैत्रीवर विश्वास ठेवून बसला आणि हळूहळू त्यात अडकत गेला. काही दिवसानंतर कामिनीने मुक्तपणे त्याच्याशी जवळीकच्या संबंधाची गोष्ट काढली आणि शताब्दीपूरमधील आपल्या खोलीत भेटण्यासाठी बोलावले. आदित्यला कामिनीकडून मुक्त ऑफर मिळाल्यावर तो खूप आनंदी झाला, पण आतल्या आत थोडा घाबरला होता. म्हणून त्याने आपला चुलत भाऊ सुरेशला सर्व गोष्ट सांगितली आणि त्याला सोबत येण्यास सांगितले. सुरेशला हे ऐकून रोमांच वाटले म्हणून तोही तयार झाला. घटनेच्या दिवशी दुपारी आदित्य सुरेशला घेऊन कामिनीच्या घरी पोहोचला. तिथे पोहोचताच कामिनीने खाण्यापिण्याची गोष्ट काढली आणि वातावरण हलके करू लागली. सुरेशला वाटले की काही सामान आणावे म्हणून तो बाहेर निघाला. त्याच्या जाण्यानंतर कामिनीने आदित्यशी असे वर्तन केले की आदित्यला वाटले की सर्व त्याच्या विचाराप्रमाणेच होत आहे आणि तो पूर्णपणे त्याच्या विश्वासात आला. कामिनी असं म्हणत आदित्यचा शर्ट काढून बाजूला फेकून देत होती स्वतःही आणि त्याला दुसरीकडे नेत. आदित्यसाठी हे सर्व प्रथमच होतं म्हणून तो आतून खूप घाबरला. त्याला कामिनी धीर देत राहिली, ज्यामुळे हळूहळू तिच्या म्हणण्याप्रमाणे तो वागू लागला. काही वेळाने कामिनी अचानक पलंगावरून उठली आणि कपडे घालू लागली. आदित्यला हे विचित्र वाटले. त्याने तिचा हात पकडून तिला थांबवून पाहिले. बस याच गोष्टीवर कामिनीचे वर्तन बदलले. ती उलट आदित्यवर आरोप ठेवू लागली की त्याने तिच्याशी जबरदस्ती केली आहे. आदित्य हे ऐकून पूर्णतः घाबरला. त्याला काहीच समजेना. तेव्हा कामिनी जोरजोरात ओरडू लागली आणि फोन उचलून आपल्या दोन्ही सहकारी साहिल आणि विवेक यांना तिथे बोलावले. काही मिनिटात साहिल आणि विवेक तिथे पोहोचले. आताच त्यांनी आदित्यला वेढले आणि मारहाण सुरू केली. त्याला मग घाबरून सांगितले की पोलिसात तक्रार नोंदवतील, पण जर तो 1 लाख रुपये देईल तर बाप तिथेच संपवतील. आदित्य वाईट रीतीने घाबरला. 1 लाख रुपये तिच्याकडे नव्हते. त्याने स्पष्ट नकार दिला. तेव्हा कामिनीने आणखी एक फोन केला. यावेळी कॉल यादव कॉलनी पोलीस चौकीवर केला गेला. थोड्याच वेळात सचिन आणि सिद्धार्थ नावाचे 2 कॉन्स्टेबल तिथे पोहोचले. आदित्यला वाटले की आता पोलीस आले आहेत म्हणून कदाचित त्याला वाचवतील, पण त्याच्या सर्व आशा तेव्हा धुलीस मिळाल्या जेव्हा दोन्ही कॉन्स्टेबल उलट कामिनी आणि तिच्या सहकाऱ्यांना पाठिंबा देऊ लागले. त्यांनी आदित्यला सांगितले की बाबू, खूप गंभीर बात आहे. जर FIR दाखल झाली तर सरळ तुरुंगात जावे लागेल, म्हणून इथेच आपसात समजूत करून घ्या, हेच योग्य राहील. तेव्हाच आदित्यला स्पष्ट समजले की हे सर्व आधीच रचलेली सूत्रबद्धता आहे आणि पोलीसकर्मीही या लोकांसोबत मिळून आहेत. तो आतून तुटला आणि भीतीने त्याने ताबडतोब आपल्या घरच्यांना फोन केला. नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा दिवस होता. अमरावतीच्या बेलखडा भागात राहणाऱ्या एका सभ्य शेतकऱ्याच्या मोबाईलवर अचानक फोन आला. फोन त्याच्या मुलगा आदित्यचा होता. आवाजावरून लागत होते की तो खूपच घाबरला आहे. शेतकऱ्याला प्रथम ठीक समजले नाही. मग त्याने विचारले की सावकाश बोल, काय झाले आहे. तेव्हा आदित्यच्या मित्राने सांगितले की आदित्य आणि त्याच्या काकाचा धाकटा मुलगा सुरेश हे दोघे अमरावतीच्या कोणत्या तरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. आदित्यने त्याच्या मित्राच्या मार्फत आपल्या वडिलांना सांगितले होते की लवकरात लवकर 1 लाख रुपये घेऊन शताब्दीपुरामधील एका क्वार्टरवर यावे. इतके ऐकताच शेतकऱ्याचे हातपाय गळून गेले. त्याला समजत नव्हते की शेवटी मुले कोणत्या अडचणीत अडकली आहेत. मुलाने असा मेसेज का पाठवला ही गोष्ट वडिलांच्या लक्षात आली नाही, म्हणून ते आपल्या एका ओळखीच्या माणसाला घेऊन तात्काळ सांगितलेल्या पत्त्यावर गेले. तेथे पोहोचून पाहिले तर त्या क्वार्टरमध्ये त्यांचा मुलगा आदित्य, भाचा सुरेश, 2 अन्य तरुण, यादव पोलीस चौकीतील 2 कॉन्स्टेबल, सचिन आणि सिद्धार्थ आणि एक तरुण मुलगी हजर होती. वडिलांनी विचारले की काय बाब आहे. तेव्हा दोन्ही पोलिसांनी सांगितले की आदित्यने त्या मुलीशी गैरवर्तन केले आहे. मुलगी स्टेशनवर तक्रार करण्याऐवजी 1 लाख रुपये मागत आहे. याच कारणाने तुम्हाला इथे बोलावले आहे. पोलिसांनी स्पष्ट सांगितले की जर तुम्ही मुलीला पैसे द्याल तर बाब इथेच संपेल, नाहीतर आदित्य आणि सुरेश यांच्या विरुद्ध बलात्काराची केस दाखल करून दोघांना अटक करण्यात येईल.
आदित्यचे वडील जास्त शिकलेले नव्हते, पण जग बघितले होते. म्हणून त्यांना समजले की त्यांचा मुलगा कोणत्या तरी गटाच्या फंद्यात अडकला आहे. म्हणून त्याने तिथे सांगितले की थोड्या वेळात ओळखीच्याकडून पैसे आणून देतील. नातेवाईकांनी संपूर्ण बाब ऐकली. कामिनीचे वर्तन, तिच्या सहकार्याची मारहाण, पोलीस कॉन्स्टेबलचे धमकावणे, सर्व काही स्पष्ट दिसत होते की हे एक ट्रॅप आहे, ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे, ज्यामुळे ते अमरावतीच्या एसपीच्या कचेरीत जाऊन पोहोचले. हाच तो वळणाचा मोड होता जिथून कहाणी बदलली. कुटुंबीय सदस्य सरळ अमरावतीच्या एसपी उपाध्यायाकडे गेले आणि तिथे जाऊन त्यांनी स्पष्टपणे सांगितले की कसे 2 पोलीस कर्मचारी एका गटासोबत मिळून त्यांच्याकडून पैसे मागत आहेत. एसपी संतप उपाध्याय यांनी बाबला खूप गांभीर्याने घेतले आणि तात्काळ एक तुकडी पाठवली. तुकडीने त्या ठिकाणी पोहोचून कामिनी आणि तिचे 2 सहकारी आणि पोलिसांना अटक केली. चौकशी पुढे गेली तर सत्य स्पष्ट होत गेलं. चौकशीनंतर दोन्ही कॉन्स्टेबल सचिन आणि सिद्धार्थ यांना ड्युटीवरून दूर करण्यात आले. पोलिसांनी आरोपीकडून जप्त केलेल्या मोबाईलमध्ये कामिनीची अनेक तरुणांशी केलेली चॅट आणि फोटो सापडले. यावरून स्पष्ट झाले की कामिनी आणि साहिक व विवेक हे मिळून बराच काळ तरुणांना हनी ट्रॅपमध्ये अडकवत होते आणि त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळत होते. पोलिसांनी 3 आरोपीचे मोबाईल फोन जप्त केले. कॉल तपशील, इंस्टाग्राम चॅट आणि व्हिडिओ सर्व काही चौकशीत घेतले. चौकशीदरम्यान अनेक धोकादायक गोष्टी समोर आल्या आणि कळाले की कामिनी इंस्टाग्रामवर अनेक तरुणांच्या संपर्कात होती. सर्वत्र पद्धत जवळजवळ सारखीच होती. प्रथम मैत्री वाढवणे, नंतर भेटण्यासाठी बोलवणे आणि नंतर आरोप टाकून पैसे उकळणे. पोलिसांना शंका आहे की हा गट यापूर्वीही अनेक लोकांसोबत असं करत आला आहे. शक्य आहे की काही लोक भीतीने पुढे आले नसतील आणि पैसे देऊन शांत बसले असतील. याच कारणाने पोलिसांनी सामान्य लोकांना विनंती केली की जर कोणाच्या बरोबर असं घडलं तर तो भीती न बाळगता पुढे येऊन आपली तक्रार नोंदवावी. सर्वात आश्चर्याची गोष्ट अशी समोर आली की दोन्ही पोलीस कॉन्स्टेबल सचिन आणि सिद्धार्थ देखील या सूत्रबद्धतेत सामील असल्याचे दिसत होते. एसपी संपत उपाध्याय यांनी दोघांना ताबडतोब ड्युटीवरून दूर केले. म्हणजे त्यांची ड्युटी काढून टाकण्यात आली आणि संपूर्ण बाबीची चौकशी सुरू करण्यात आली. चौकशीत हेही समोर आले की या दोन्ही कॉन्स्टेबलांनी ना तर या घटनेची माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली होती, ना कोणत्याही महिला कॉन्स्टेबलला ठिकाणी बोलावले होते, जरी बाब थेट एका महिलेशी संबंधित होती. सध्या अमरावती पोलीस या बाबीच्या सखोल चौकशीत गुंतली आहे आणि आरोपीच्या मोबाईलवरून मिळालेल्या डाटावरून आणखी बळी पडलेल्यांचा पत्ता लागू शकतो. पोलिसांचे म्हणणे आहे की ते या गटाचे संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करतील आणि प्रत्येक दोषीला शिक्षा देतील. सोशल मीडियावर भेटलेल्या कोणत्याही नव्या व्यक्तीवर ताबडतोब विश्वास ठेवू नका. कोणत्याही अनोळखी किंवा संशयास्पद परिस्थितीत कुटुंबीय किंवा विश्वासार्ह व्यक्तीकडून मदत नक्कीच घ्या. कधीकधी तेच लोक जे सुरक्षेची जबाबदारी बाळगतात ते देखील गुन्हेगारासोबत मिळून जाऊ शकतात. म्हणून सतर्क राहणे गरजेचे आहे. डिजिटल जगातील विश्वास आणि वास्तविक आयुष्यातील सुरक्षा हे दोन्ही आवश्यक आहेत. आमचा उद्देश हा आहे की लोक या घटनांमधून शिक्षण घेतील आणि चुकीच्या मार्गावर चालणे टाळतील. ही कथा एक महत्त्वाचा इशारा आहे जी आपल्याला सांगते की आयुष्यात योग्य निर्णय घेणे किती महत्त्वाचे आहे. आपण सर्वांनी मिळून एक उत्तम समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जिथे प्रेम आणि प्रामाणिकपणाला महत्त्व असेल. अशाच खऱ्या घटना आणि त्यातून मिळालेल्या संदेशासह पुन्हा भेटूयात. तोपर्यंत सुरक्षित राहा, सावधान राहा. धन्यवाद.